मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। 8 वर्ष झाले अजून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। आम्ही सफाई कामगार आहोत, आम्हाला अजून नगर परिषदमध्ये समाविष्ट केलेले नाही आहे। अजून आम्हाला खूप काही आमच्या मागण्या पूर्ण व्हायच्या आहेत। सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे। आम्ही एप्रिल महिन्यापासून काही मागण्या पूर्ण कराव्या म्हणून सरकारला निवेदन देत आहोत, तरी पण आमच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाही। आजपासून 1 मे पासून आम्ही बेमुदत आंदोलनाला बसलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद, नगरपंचायत, सफाई कामगार आणि कर्मचारी अधिकारी यांचा सर्वांचा 5 एप्रिलपासून काही मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे। 5 तारखेला त्यांनी एक आंदोलन केलं, त्यानंतर 20 एप्रिलला सुद्धा एक आंदोलन केलं आणि आज नाइलाजास्तव त्यांनी 1 मे पासून या शहरामध्ये संपूर्ण काम बंद केल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 47-48 डिग्री सेल्सिअस असलेल्या या गडचांदूर शहरामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। जिकडे तिकडे आकार माजलेला आहे आणि या सरकारने जर वेळीच याचं नियोजन करून यांच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर त्यांना ही पाळी आली नसती। परंतु आज यांच्या सरकारच्या आणि नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामुळे नागरिकांवर खूप विपरीत परिणाम होत आहे। साफसफाई नाही, पाण्याची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे सरकारने त्वरित यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि यांना न्याय देऊन जनतेला जे त्रास होत आहे ते सुद्धा लवकरात लवकर दूर करावं। यांच्या न्याय मागण्या शासन दरबारी आहे प्रलंबित, त्या न्याय होईल, परंतु तोपर्यंत ही जी या सत्ताधाऱ्यांनी जे या ठिकाणी जी व्यवस्था त्याला पर्याय व्यवस्था काय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जनतेने त्यांना भरघोस मताने गडचांदूरवासियांनी निवडून दिलं, परंतु त्यांच्याकडून अपेक्षा भंगच होत आहे। परंतु आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी ते लोकांना पाणी पाजणार का हा प्रश्न उपस्थित झालेला असून जनतेचं याकडे लक्ष लागलेलं आहे।